हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर काल रात्री उशिरा आम्ही इथे आमच्या या राहत्या घरी आलेलो आहोत. मागचे 4 दिवस कसे गेले आमचे आम्हाला सुद्धा कळलं नाही. खूप मज्जा आली, खूप छान वाटलं आम्हाला. आणि आता परत बॅक टू रुटीन आलेले आहे. आज सकाळी राऊची स्कूल होती, जसं मी काल म्हटलं तसं राऊची स्कूल झालेली आहे. माझं सुद्धा रुटीन सुरू झालंय. थोड्या वेळाने पुष्कळचं सुद्धा ऑफिस सुरू होईल. थोडासा चेंज जो म्हणतो तो गेले 4 दिवस झालाय आणि ते गेले 4 दिवस खूप काही गोष्टी अशा चुकल्यासारख्या वाटत होत्या. कारण इथे एक रुटीन सगळ्यांचं आमच्या सेट झालंय आणि त्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चहा. आणि तिथे आता तुम्हाला माहिती आहे की अजून आम्ही इंडक्शन वगैरे काही घेतलेलं नाहीये. सो तिथे चहा वगैरे काहीच करता येत नव्हता. पण आज फायनली बॅक टू रुटीन आमचे आम्ही आलेलो आहोत. सो मस्त इव्हिनिंग झाली आहे, बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि गरम गरम चहा ठेवतेय. काल रात्री थोडं उशिरा आलो आणि पाऊस प्रचंड होता काल. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्त्यात पाणी सुद्धा साठलं होतं. हो, एकदा आम्हाला असं वाटलं सुद्धा की आपण उगाच निघालो का तिकडनं. पण नंतर थोड्या वेळाने पाऊस कमी सुद्धा झाला होता. सो सेफली रात्री आम्ही काल घरी पोहोचलो. खूप दिवसांनी चहा पितोय कारण तिथे सतत कॉफी करत होती अंकिता, जी आपली इन्स्टंट कॉफी असते किंवा मध्ये पाणी गरम करून, किंवा कॅफे मध्ये आम्ही कॉफी चहा प्यायला, म्हणजे घरचा चहा झाला नाही. आणि जसे गेले 4 ब्लॉग तुम्ही बघत असाल, खूप छोटी मोठी कामं तिथे सुरू आहेत. सो आता आम्ही इथे आलेलो आहोत, पण आज आई पप्पा तिथे जाणार आहेत. कारण ही कामं कोणीतरी तिथे पाहिजे. आणि आता पुष्कळचं ऑफिस सुरू झालंय, राऊची सुद्धा स्कूल सुरू झाली आहे. सो फ्रायडे पर्यंत तर आम्ही नाही जाऊ शकत. सो आई पप्पा आज तिथे जात आहेत. आलो टाकते जरा. मला बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत की अंकिता तिथे राहायला जायच्या आधी तू गणेश पूजन करून घे. खरं तर हा प्लॅन आमच्या सुद्धा डोक्यात आहे. पण थोडंसं कसं आहे, इकडनं तिकडे ट्रॅव्हल करणं, थोडंसं घरात एक सामान म्हणतो आपण जे नीट लावणं प्रकार असतो बेसिक, हे सगळं झाल्यानंतर आता येत्या सॅटर्डेला आम्ही प्लॅन केलाय की आपण गणेश पूजन करून घेऊया. हे काहीच नाही ना तिथे, हे काहीच नाही आलं वगैरे काहीच नाही. आज मस्त 4 दिवसांनी आलं टाकून चहा होतोय. राहू आत्ताच उठलाय. गुड इव्हिनिंग राहू, झाली का झोप? जायचं का लोधाला परत फुटबॉल ग्राउंड वर, टर्फ वर जायचं का? हा, स्कूल आहे, राहूची स्कूल आहे इथे, त्यासाठीच आलो होतो आम्ही इथे. आणि आई आता रेडी झाली आहे, तिने बॅग वगैरे पॅक केली आहे आणि आता ती चालली आहे नवीन घरी. सध्या आम्ही कोणीही इकडनं तिथे जातोय. सो बॅग्स आमच्या भरपूर होत आहेत, कारण थोडं थोडं सामान आम्ही इकडनं तिकडे घेऊन जातोय. सो आईने सुद्धा एक मोठी काही सामान टाकलं पण की आपल्याला वाटतं नको आता हे पण घेऊया, मग ते कपडे पण घेऊया आणि मग ती बॅग वाढतच जाते. बरीच मोठी झाली बॅग तशी. त्यामुळे चहा मस्त उकळलाय आपला, मी आता चहा पिऊन घेतो. आणि बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट्स केले आहेत की आमचं हे शिफ्टिंग किंवा नवीन घर बघून त्यांना त्यांचे दिवस आठवले, त्यांनी जेव्हा नवीन घर घेतलं होतं किंवा शिफ्टिंग जेव्हा केलं होतं तेव्हा. तर असेच हे आपले प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे स्पेशल मोमेंट्स असतात. पहिलं घर, पहिली गाडी, आणि आपण प्रत्येक जण ते कुठल्या ना कुठल्या आपल्या लाईफच्या टप्प्यावर ते अनुभवत असतो. सो आमचं आता तो फेज सुरू आहे. नवीन घर, शिफ्टिंग आणि सगळं सेटल होण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे व्ह्युअर्स त्या फेज मधून गेलेत त्यांना नॉस्टॅल्जिक फील होत आहे आमचे सगळे हे ब्लॉग्स बघून. तो आम्हाला सुद्धा ते छान वाटतंय. येस, आणि जे म्हणजे व्ह्युअर्स त्या फेज मधनं गेलेत ते छान छान सजेशन सुद्धा आम्हाला देतात. सजेशन सुद्धा देतात, उपयोग सुद्धा आम्हाला होतोय. फायनली चहा रेडी आहे. हे रावचं दूध. चलो बाय 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 बाय. नीट राहा सगळेजण. तू फोन कर आम्हाला. ओला बोलवली ना? हो, ओला बुक करून दिली. राऊचा जीव एवढूसा झालाय. हॅलो, चलो. आईला सोडून आलो होतो आम्ही जरा खाली ओला पर्यंत, कारण बॅग वगैरे सुद्धा तिच्याकडे खूप होती. सो आई तिथे गेलेली आहे. आणि मी मगाशी सुद्धा सांगितलं की बरीचशी तिथे आमची कामं सुरू आहेत. सो तिथे कोणीतरी असणं इम्पॉर्टंट आहे. सो आई पप्पा आज तिथे राहणार आहेत. त्यांचं सुद्धा 1-2 कामं आहेत उद्या जरा मुंबईत. सो आज ते तिथेच राहणार आहेत. आणि आता माझी इथल्या रुटीनला सुरुवात झाली आहे. मस्त चहा पिऊन झालाय. राहूचं पण रुटीन सुरू झालंय. आता खेळायला जाणार ना. देवासमोर दिवा सुद्धा लावून झालाय. आणि आज माझं अगदीच जनरल आपलं जे नेहमीचं रुटीन आहे तेच सुरू आहे. सो इथे भांडी लावायची राहिली आहेत माझी. थोडीशी भांडी झाली आहेत, ती घासायची सुद्धा आहेत. एकीकडे थोडेसे कपडे वाळत घातलेत स्टँडवरती, त्याच्या घड्या सुद्धा करायच्या. एक गठ्ठा जो आहे तो ह्याच्यात धुवायला टाकलाय, कारण आम्ही 4 दिवस तर तिथे होतो. सो ती सगळी बॅग रिकामी केली आज.
ते सगळे कपडे ह्यात टाकलेत. अशी बरीचशी कामं आहेत आणि डिनर तर आहेच. सो मी पटापट कामं करून घेते. फोन आलाय थांब. मला वाटतं आई पोचली असणार. हो मी पाठवते. हा पोचली. काय राहू आले थांबा. माहिती नाही ना. हे कधी आणलं? आता झालेच ते 4-1 दिवस. आपल्याला 18ला पोझिशन मिळालं ना. 17ला रात्री आई घेऊन आलेली. तोच ना आणायचं होतं तुला केव्हापासून. मी खूप आधीच्या एका व्लॉग मध्ये सांगितलेलं की मला मनी प्लांट लावायचा आहे आणि ही बॉटल आमच्याकडे होती. सो खूप दिवसापासून ते पेंडिंग होतं. सो मस्त इथे मनी प्लांट लावलेला आहे. टेरेस मध्ये ठेव ना. मग किचन मध्ये नको. टेरेसमध्येच ठेवायचा आहे पण सध्या पाऊस पडतोय ना म्हणून जरा इथे राहू दे. सो कामांना सुरुवात करते मी. सगळ्यात आधी इथे मशीन लावून घेते आणि सगळ्यात आधी आता एक काम करते. डिनरला आज सिंपल वरण भात करणार आहोत. त्याच्यानंतर सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी आहे आणि त्याला भरीला कोबी आहे. सो म्हटलं मंचुरियन भजी करूया. मी सगळ्यात आधी आता कुकर लावून घेते म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत माझी सगळी कामं होऊन जातील. पटापट भांडी लावून घेते. थोडीशी आहे ती भांडी पटापट घासून घेते म्हणजे सगळंच वेळेत होईल. एकीकडे डिनर सुद्धा तयारी करून घेते आणि बाकीची कामं सुद्धा होतील पटापट. इथे मी भात लावलाय. थोडीशी डाळ लावतीये. वरण करू का सांबार करू दे? वरण पण चालेल. साधं वरण. वरण भजी करतेस ना त्याच्याबरोबर? भजी आहे चालेल आणि थोडीशी बटाट्याची भाजी पण. मग साधंच कर. तर गेले 2-3 दिवस आम्ही ठाण्याला होतो. नवीन घरी होतो आणि जसं सांगितल्याप्रमाणे की आमच्याकडे गॅस नाहीये, इंडक्शन नाहीये, त्यामुळे बाहेरचं खाणं होत होतं. गरम गरम भात. थोडंसं जसं म्हटलं की दुपारची बटाट्याच्या काचऱ्या आहेत आणि मग त्याला भर म्हणून कोबी मंचुरियन मस्त भजी करते आणि गोड वरण. सो असा सिंपल डिनरचा बेत आहे. कुकर लावून झालाय. पटापट मी आता भांडी लावून घेते. राहुलला सुद्धा एकीकडे मी कुरमुरांचा चिवडा खायला दिला. तो खेळून आलाय. त्याला भूक लागलेली. सो त्याचं सुद्धा एकीकडे चालू आहे. आता पुष्कळचं सुद्धा ऑफिस सुरू होईल. सो असं आमच्या सगळ्यांचं इथलं रुटीन सुरू झालंय. राहू तुझा फेवरेट ना कुरमुऱ्याचा चिवडा? आवडला? माझं होमवर्क पण आहे. होमवर्क पण आहे ना आता? हा मग खाऊन घे आणि मग होमवर्क कर. राहूचा खाऊन झालंय आणि आता तो अभ्यासाला बसलाय. अच्छा 3 लेटर वर्ड्स लाईन. अच्छा अच्छा. एफ नीट इथे कामं सुरू आहे. जसं ती आत्ता मगाशी म्हणाली. आता ती भांडी लावते. लावून झाली ऑलमोस्ट लावून झाली. शिट्टीचा आवाज येईल थोडासा. एकीकडे जसं म्हटलं भात सुद्धा लावलाय. राहूचा अभ्यास सुद्धा चालू आहे. काय झालं तुझं? अरे काय झालं? चुकलं असेल काहीतरी. मग मी जरासा ब्रेक घेतला. लगेच थोडासा ब्रेक. बरं 5 मिनिटं. माझी एवढी भांडी लावून झाली की मी परत येणार तिथे. एवढा खेळून आलाय आणि तरी ब्रेक हवा. झालं की झालंय 11 ऑलमोस्ट. पटापट केलं. भांडी पण झाली. तू एक काम करशील पुष्कर? काय? कालची आपली जी बॅग आपण तिकडनं घेऊन आलोय ना ती वर ठेवायची आहे. माझं एवढं झालं की मी देते. हा ठेवतो म्हणजे तेही होऊन. बरोबर कुकर लावून आणि कुकरची वाफ जाईपर्यंत माझी सगळी कामं झाली आहेत. भांडी लावून झाली आहेत. भांडी घासून सुद्धा झाली आहेत. एकीकडे बाहेर कपड्यांच्या घड्या सुद्धा करून ठेवल्या आहेत आणि आता इथे मस्त वरण सुद्धा झालंय. डाळ मस्त शिजली आहे. वरण मी आता करतेय आणि हे आपलं इथे गोड वरण तयार होतंय. त्याच्यात थोडंसं तूप घालायचं. मीठ आणि डाळ आता मी घुसळून घेतलीये ना ती. याची आता उकळी द्यायची का? आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं साजूक तूप घालायचं आणि मग उकळायला ठेवायचं. इफ आपण जर डाळ शिजवताना त्यात हळद आणि हिंग नसेल घातलं ना तर ह्याच्यात ऍड करायचं. पण मी शिजवतानाच घातलेलं. अच्छा. त्याच्यामुळे मी फक्त मीठ ऍड करणार आहे आणि थोडंसं तूप. आणि इथे आपल्या वरणाला आता उकळी येते मस्त. बघू शकता. आणि मला जेव्हा जेव्हा मी गोडवरण दाखवलंय तेव्हा मला बरेचसे सजेशन्स आलेत की अंकिता त्यात थोडासा तू गूळ ऍड कर. मी साखरेची कणी ऍड करायची. सो आज मी थोडासा गूळ ऍड करणार आहे ह्यात. हा बघूया गूळ टाकून कशी टेस्ट. गूळ टाकून आज कशी छान लागते गूळ टाकून. पण आपल्याकडे थोडीशी साखरेची कणी जास्त आवडते. मंचुरियनचं पीठ सुद्धा माझं भिजवून झालंय. मस्त कोबीमध्ये जे पीठ आणलं होतं मंचुरियनचं ते ऍड केलंय. रेडीमेड मिळतं ना? हो हे बघ असं रेडीमेड पीठ मिळतं. तेल मस्त गरम झालंय. पटापट आता मी भजी करून घेते. एकीकडे गोडवरण सुद्धा रेडी आहे. भात सुद्धा तयार झालाय
आणि अशा प्रकारे मी बॅक टू रुटीन आलेले आहे 4 दिवसांनी. मस्त वीकला सुरुवात झाली आहे आणि आपण भेटूया आता माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय. भजी झाली की मस्त जेवून घेऊ. येस, एक पटापट गाणं काढते मी. एवढं ऐकलं नाही. चलो.